करता सजावट फुलांची शोभा वाढे मंडपाची, करता उधळण अक्षदांची शोभा वाढे वधूवराची. Hello, namaskar. Freakishly awkward introduction for me. Thank you so much for watching my first ever video on my first YouTube channel, Talk to Tell. या पेहराव्यावरून तुम्हाला आता लक्षात आलंच असेल की मी आता कोणत्या गोष्टींबद्दल तुमच्याशी डिस्कशन करणार आहे. सो पेहराव्याबद्दल किंवा या गोष्टींबद्दल डिस्कशन नाही होणार आहे. जो अजून एक मेन टॉपिक आहे जो खूप निग्लेक्टेड आहे माझ्या मते, तो म्हणजे लग्नाचं डेकोरेशन. डेकोरेशनचे काही टाइप्स आहेत. आता 3 टाइप्स आहेत, मी तुमच्यासाठी ते सेग्रिगेट केलेले आहेत. आता ते कोणते कोणते, तर पहिला आहे ट्रॅडिशनल. ट्रॅडिशनल म्हटलं की आपल्या डोक्यात येतं की साऊथ इंडियन स्टाईल, मग ती महाराष्ट्रीयन स्टाईल. असं हे झाल्या वेगवेगळ्या कल्चरच्या गोष्टी. एक तर तुम्ही डेस्टिनेशन करत असता, अदरवाईज ट्रॅडिशनल गोष्टी जर तुम्हाला ऑन स्टेज आणायच्या असतील तर काय करावं. ज्या नॅचरल गोष्टी आहेत त्यांचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे. ओल्ड ॲज अ गोल्ड म्हणून आपल्याला तिथं दाखवायचं आहे, ना की आपण त्याच्यामध्ये अजून काही ॲडिशन करत राहू. जसं म्हणजे ॲज एक्झाम्पल जर तुम्ही घेतलं तर एखादं वाड्याचा मोठा दरवाजा आहे, तुम्ही एक डेस्टिनेशन वेडिंग केलं आहे, वाड्याचा तुम्ही यूज करताय, तर त्या वाड्याचा जर एंट्रन्स असेल आणि एंट्रन्सला खूप साऱ्या फुलांच्या माळा लावले तर काय होणार आहे ना त्याचं, तर सगळं लक्ष फुलांवरती जाणार आहे. सो तुम्ही तिथे काय करू शकता, तर एंट्रन्सला मोस्टली ग्रीनरीचा वापर करा, केळीच्या पानांचा वापर करा, केळीच्या फांदींचा वापर करा किंवा आपल्या नारळांच्या झावळ्यांचा वापर करा. सो ह्या सगळ्या गोष्टींचा यूज तुम्ही तिथे जास्तीत जास्त प्रमाणात करू शकता आणि फुलांचा खूप कमी वापर करायचा आहे आपल्याला तिथे. सो माझ्या मते मातीचा कलर, दगडी कलर आणि जे काही ऑरेंज किंवा येलो फ्लावर्स आहेत ते ह्या कलरमध्येच प्ले करा, जेणेकरून तुमच्या बॅकग्राऊंडला ते इलेव्हेट करतील, ना की ते झाकून जाईल. सो जरी आपल्याला डेस्टिनेशन वेडिंग जरी नसेल आणि आपलं बॅकग्राऊंडला आपल्याला जर ट्रॅडिशनल दाखवायचं असेल तरी सुद्धा तुम्ही मोस्टली साऊथ इंडियन म्हणजे गोपुरमचे जे कटिंग्स असतात ना, ज्याचे स्टेप्स असतात, जसं आपण आपल्याकडे म्हणतो की शिखर आहे, तसंच गोपुरमचंही डेकोरेशन केलं जातं. तुम्हाला आता स्क्रीनवरती हे फोटोज येतच आहेत, तर त्यामध्ये सुद्धा अशा पद्धतीने तुम्ही डेकोरेशन करू शकता. सो दुसरा जो आपला टाईप आहे तो म्हणजे डेस्टिनेशन वेडिंग. तर डेस्टिनेशन वेडिंगमध्ये तुम्हाला पॅलेसेस आले, बीचेस आले, क्रूज, त्यानंतर केरळा, लवासा, माउंटन्स, या सगळ्या गोष्टींचा आपण बॅकग्राऊंड म्हणून यूज करतो. आपलं कसं आहे की पॅलेशियल लुक जर हवा असेल आपल्याला तर आपण जातो राजस्थान किंवा उदयपूर यासारख्या ठिकाणी, किंवा काही रिसॉर्ट्स असे आहेत की जे पॅलेशियल लुकमध्येच ऑलरेडी बनवले गेलेले आहेत. सो अशामध्ये तुम्ही जास्तीत जास्त रेड कलरचा वापर करू शकता, रेड कर्टन्सचा वापर करू शकता. त्या वॉयलेट, नेव्ही ब्ल्यू हे पण रॉयल कलर्स आहेत. सो सेकंड थिंग असू शकते केरळामध्ये कसं असतं की आपल्याला नॅचरली एकतर बॅकग्राऊंड मिळतं ग्रीनरीचं. ग्रीनरी असताना त्याच्यामध्ये पण तुम्हाला जास्तीत जास्त काही करावं लागणार नाही आहे. सँड कलर आहे, त्यानंतर ब्ल्यू वॉटर आहे आणि ब्ल्यू स्काय आहे. हे गोष्टी तुम्हाला जास्तीत जास्त दाखवायचे आहेत, तर तुम्हाला बॅकग्राऊंडला जास्त काही करायचं नाही आहे. एखादी पेस्टल कलरचा वापर करा. दुसरी गोष्ट पॅलेशियल झाली, तसंच आपलं केरळ, लोणावळा, त्याच्यानंतर माउंटन्स असलेले ठिकाणे किंवा फोर्ट किंवा वाडा यासारखे रिसॉर्ट्स, नॅचरल गोष्टी आहेत या सगळ्या. सो तिथे आपल्याला खूप लाईटली आणि नॅचरल गोष्टींचा वापर करायचा आहे. आणि ट्रॅडिशनलमध्ये सांगितलं होतं त्या पद्धतीनं आपण इथे डेकोरेशन केलं तरी चालेल. आणि जरी थोडंफार मॉडर्न त्याच्यामध्ये मॉडर्नायझेशन करायचं असेल तर तुम्ही जॉमेट्रिकल शेप्सचा सुद्धा वापर करू शकता. लवासा ही एक इटालियन बॅकग्राऊंड क्रिएट करणारी टाउनशिप आहे, ज्यामध्ये माउंटन्स, ब्रिजेस, लेक्स, वाइंडिंग रोड्स, ब्युटिफुली डिझाईन्ड, आर्किटेक्चरली डिझाईन्ड टाउनशिप आहे. सो फोटोजेनिक लोकेशन आहे, तिथे खूप साऱ्या कलरफुल बिल्डिंग्स सुद्धा आहेत. सो येणाऱ्या रिलेटिव्हजना सुद्धा तिथे फोटोज खूप सारे काढता येतील, असे खूप बॅकग्राऊंड तुम्हाला अवेलेबल आहे. तिसरा टाईप आहे तो म्हणजे ट्रेंडिंग किंवा मॉडर्न. मग यामध्ये तुम्ही काय करू शकता, तर तुम्ही AC हॉल बुक करणार. ऑब्व्हियसली तुमच्या ज्या काही गोष्टी असतील त्या तुमच्या बॅकग्राऊंडला, स्टेजला येणार आहेत. खूप सारे ॲब्स्ट्रॅक्ट शेप्स वापरू शकता आणि त्याच्याबरोबर पेटल्स विथ LED लाईट्स ऑन साइड्स कॅन गिव्ह यू अ 3D लुक फॉर युअर बॅकग्राऊंड.
बॅकग्राउंड. तुम्ही बघाल तर एंट्री करताना लाइटिंग्सचं असणारं झालर्स आजकाल आहे ट्रेंडमध्ये. त्याच्यानंतर त्यामध्ये एखादा पेस्टल कलरचा यूज करू शकता किंवा तिथे कलरफुलही करू शकता एंट्री वेला. त्याच्यानंतर मेन गोष्ट कुठली येते ते मॉडर्न म्हटलं की आपले आले इंग्लिश कलर्स. इंग्लिश कलरचा आजकाल वापर खूप चालू आहे, तर त्याचा वापर करा. मॅटिकल शेपचा यूज सुद्धा तुम्ही करू शकता यामध्ये. आणि आजकाल 2024 मध्ये इंटिरियर डिझायनिंगमध्ये जे ट्रेंडिंग आर्चेस आहेत, सेमी सर्क्युलर आर्चेस वगैरे जे आहे, तर त्याचाही वापर तुम्ही इथे करू शकता. बॅकग्राऊंडला वॉलपेपर किंवा जे थोडंफार 3D लुक देणारे वॉलपेपर्स आहेत तेही यूज करू शकता. त्यानंतर 2D एम्बॉस म्हणजे म्युरल आर्ट जे आहे ते आजकाल तेही ट्रेंडिंगमध्ये आहे. सो म्युरल आर्ट सुद्धा तुम्ही करू शकता. त्यामध्ये 3 टाइप्स ऑफ वेडिंग डेकोरेशन आहेत, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेन केलेलं आहे. खूप काही गोष्टी करायची गरज नाही, खूप मिनिमल गोष्टी ठेवा. तुम्हाला जर अजून तुमच्या मनासारखा जोडीदार भेटलेला नसेल, so don't get sad, सबका टाइम पे आएगा. If there are any more types, then please do comments below. Hit like and share button. Subscribe my new channel, Talk to Tell.